कितीही बोला, पण मनामध्ये विकल्प ठेवून बोलू नका. ते शब्द जास्ती झोंबतात. माझं बोलणं कळलं का? हां, हे बघा, आई रागवते, पण त्या रागवण्याचा बाळाला कधीही विकल्प वाटत नाही, कारण माहिती आहे हे प्रेम आहे आईचं. तो जर विकल्प झाला ना, तो म्हणतो, हे बघ, आई आस नाही तर कोण आस, शेवटी पेटवायला सुद्धा तुला येणार नाही, कारण कधीही तू चांगली बोलत नाहीस, विकल्पाने बोलतेस. माझं बोलणं कळलं का? बोलण्याचा बेस जर विकल्प असेल, बोलण्याचा बेस जर द्वेषमत्सर असेल, चांगलेपणाने शिकवलं तर कोणालाही आवडतं, पण खवचटपणाने शिकवलं तर ते बरं दिसत नाही. प्रवचनातही मधुर बोलतो, एरवी मधुर बोलतो, खडसवायचं असलं तर मधुर खडसवतो. त्यामुळे ते तसं रुतत नाही, लागत नाही तसं. अलग लक्षात. हो, ते सांगायचं ते पद्धतशीर सांगितलं, मग कधी टिंगल करून टवाळ करून मस्त सांगत असतं, मस्त वाटतं. असं आहे, गोड बोलावं, गोड बोलावं, ऋतू नाही. हां, ऋतू नाही. महाराज मोठं का, आणि जरा थोडंसं चिमटा काढून बोलतं ते येतच ना. आता एवढं प्रवचन करायला एवढं येऊ नाही का? हे सगळं यायलाच पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? पण एक सांगतो, एक सासू मोठी हुशार होती, ते काहीच करत नव्हतं. ती म्हणली, हे तर तुमचं एकच आहे. माझा जावई इतका होऊन बटन फिरवलं की गाणं, बटन फिरवलं की भाषण, जे मनात येईल ते. कधी सारंगी वाजवतात, कधी तबला वाजवतात, इतका माझा. माझं बोलणं कळलं का? आता काय अर्थ आहे का याला? काय अर्थ आहे का? तू बोलली म्हणून मी बोलली, तू सांगितलं म्हणून मी सांगितलं. हां, तसं महाराज म्हणाले, अरे सूक्ष्म का होईना अहंकार आहेच. हां, माती हा मळ आहे, तसा अत्तर हा सुद्धा मळच आहे. तमगुण हा सुद्धा बाधक आहे, तसा सत्वगुण सुद्धा हा बाधकच आहे. मिरची खाल्ल्यानंतर त्रास होतोच, बासुंदी खाल्ल्यानंतरही होतोच. दोन्हीचा परिणाम एकच. मिरची खाल्ली तरी परिणाम तोच, बासुंदी खाल्ली तरी परिणाम तोच. म्हणजे कळलं का? काय उत्तर आहे? दोन्ही अहंकार आहे, दोन्ही ठिकाणी अहंकार. बरोबर आहे ना? सत्वगुणात अहंकार आहे, मिरची तिखट असली तरी त्रास होतो, बासुंदी गोड असली तरी त्रास होतो. बरोबर आहे ना? हां, मग आता लक्षात घ्या की सत्वगुण सुद्धा असू नये, म्हणून गुणातीत व्हावं. बरं का? संत कशा आहेत? गुणातीत आहेत. ते कशातच अडकले नाही. तमगुण नाही, रजगुण नाही, सत्वगुण नाही. एक सांगू का? दोरखंडाने बांधलं काय आणि रेशमी दोरणी बांधलं काय? काय थर्ड क्लास कैदी काय आणि एक क्लास कैदी काय? शेवटी कैदीच ना. ते म्हणले, आम्ही काय तुमच्यासारखे नव्हतो, आम्हाला पेपर वाचायला मिळत होता, आम्ही एक क्लास होतो. बरोबर, मान्य, पण शेवटी कैदीच ना. मग बोलता बोलता म्हणले, तुम्ही केव्हा सुटणार आहे? ते म्हणले, उद्या सकाळी. मी उद्या सकाळी. रजिस्टर सही करताना दोघंही बरोबर होते. माझं बोलणं कळलं का? शेवटी ए क्लासही तुरुंगातच आणि बी क्लासही तुरुंगातच, सी क्लासही तुरुंगातच. तसं सत्वगुण ही हाही अहंकारच, रजगुण हाही अहंकारच, हां, आणि तमगुण हाही अहंकारच. एक मनुष्य कोळशाचा ढीग होता, तिथे गेला आणि तो निवडू लागला. माणसाने विचारलं, काय निवडतोयस? तर म्हणले, कोळशातून काळीमा निवडतोय. माझं बोलणं कळलं का? तसं हाताला तसं काही लागलं नाही, फक्त जागा बदलली. जीवोहम होतं ते शिवोहम, पण हम शिल्लक आहे. अहंकार. हां, एक सांगू का? तमगुणाचाही अहंकार, रजगुणाचाही अहंकार आणि सत्वगुणाचाही अहंकारच. काही काय माणसांना चांगलेपणाचा सुद्धा अहंकार असतो. माझं बोलणं कळलं का? काही काय म्हणतात, आम्ही आहोत असे आहोत, आहे गुंडत आहे, तमगुणाचा अहंकार.
दुसरा म्हणला काय आम्ही असं केलं ते तसं करत नाही. आता श्रावण मास आला, आम्ही असं करतो, तसं करतो, तसं करतो. आता तुम्ही अहंकार कुठे येतो माहिती आहे का? आपण गुपचूप काय करायचं करावं, तुम्ही करत नाही का? भानगड कुठे इथे झालं. म्हणजे त्याला कमी का करता? तुम्हाला काय काय त्यांनी सांगितलं का तुम्हाला तुम्ही करा म्हणून? त्याने जर तुम्हाला करा म्हणून सांगितलं नाही तर हा आपण काय करतो, मोठा सात्विकपणाचा अहंकार. ब्रह्मदेव तर सत्वगुणापासून जन्माला आला, पण त्याच्यात अहंकार झाला म्हणून देवाची परीक्षा बघायला गेला. देवाची नाही, हाच माझा बाप आहे का? त्यावेळची DNA टेस्ट जी होती ती कशी केली त्याने माहिती आहे का? गोपाळ वत्स चोरून नेली. हा जर खरा माझा बाप असेल तर प्रतिसृष्टी निर्माण करील. नेलं चोरून. देव म्हणले जा ना घेऊन, त्याच्यात काय आहे. तसेच्या तसे. आणि एक सांगतो, नुसते तसेच्या तसे नाहीत. घरी गेल्यानंतर बरोबर ज्याने त्याने आपापल्या बायकोला ओळखलं, बायकोनी त्यांना ओळखलं. सकाळी जाताना बायकोनी सांगितलं होतं येताना रानफोंडातली वेणी घेऊन या, तो बरोबर घेऊन गेला. अहो एवढ्या खुणा पटल्याशिवाय पुढचं कसं पटायचं? दिसायला सारखा पण खुणा ते टी व्हीवर दिसतात ना, दिसायला सारखे पण पुढचं जमत नाही. काय पुढचं जमलं पाहिजे ना. अहो काय सांगू तुम्हाला आश्चर्य, काही गाया घरात होत्या, वासरं चरायला गेली होती, पण रानातून जेव्हा आलीन सगळं भगवंताने रूप घेतल्यानंतर जे ते वासरू ज्या त्या गायीकडे गेलं, जी ती गाई ज्या त्या वासराकडे गेली. काहीही फरक नाही. हो, गोपाळात फरक नाही. प्रत्येकाने प्रत्येक बाईने उपरला हा माझा नवरा. झालं. ह्याला वाटलं आता बघू हे एवढं एवढं पोर, आणि हे काय करताय, ह्याच्यात काय विशेष, असं वाटलं अहंकार. आणि मग काही दिवसांनी आले बघायला. बघितलं तर इथे सगळं तसं तसं. गाई तशाच आहेत, वासरं तशीच आहेत, बायका तशाच आहेत, पाण्या भरतायत, सगळं आहे. काही म्हणजे बायकांची संख्या कमी झाली नाही, पुरुषांची वाढली नाही, काही नाही. जसं तसं पुरुष कमी, तसं तसं. जिच्या घरचा जिच्या घरी नवरा आहे, इकडचा तिकडे गेला नाही, तिकडचा तिकडे गेला नाही. माझं बोलणं कळलं का? वैशिष्ट्य पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पण मर्यादित सांगतो. आणि मग शेवटी पुन्हा वर गेले. जे लपवून ठेवलं होतं तिथे आहेत. अरे म्हटली इथे आहे, मग पुन्हा खाली धावत आले. इथे आहेत, पुन्हा वर गेले. धावून पळून दमलं. ज्ञान अभिमान ब्रह्मयासी, चोरोनी नेहले गोपाळ वत्साशी, मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञान अभिमानाशी भोनी. त्याला ज्ञानाचा अभिमान झाला, सात्विक अहंकार ज्ञानाचा झाला. मी गोवत्स झालो, बरोबर केलं त्याला. पण मला वाईट वाटलं. हे करून आल्या बरोबर त्याच्या नावाचा निराळा फ्लॅट घेऊन दिला त्याला. चांगला आहेस, हुशार आहेस, आता तुम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायचं. मी आगाऊ बोलत नाही. ओवी सांगू, म्या ब्रह्मा लाविला कर्मपंथा, भक्तासी दिधली नैष्कर्मता, या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता, होय भात खाता गवळ्यांचा. मग ब्रह्मदेवाने नवीन फ्लॅटमध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली. न सगळं आता ब्रह्मदेवाचं इन्व्हिटेशन म्हणजे सगळे देव आले. मग ते आले होते, उद्या तुम्ही आमच्याकडे यायचं, बघू म्हणले, जमलं तर येऊ, तसं काही सांगता येत नाही. माझी अपॉइंटमेंट ठरलेली आहे. नाही बाबा कसंही करून तुम्ही यायचंच. ते म्हणले एका तोंडाने बोलतोस का चार तोंडाने बोलतोस?
कारण तुझं तोंड नेमकं कोणत्या वेळेला कोणचं तोंड काय बोलेल. ते म्हणले आता की झालं गेलं विसरून जाणं. नाही म्हणले, जमलं ते येईन. ब्रह्माला विला कर्मपंथा, दुकान काढून दिलं, फ्लॅट घेऊन दिलं, लग्न लावून दिलं, कपाटे बिपाटे घेऊन दिली, चावीन ही जा. पण भक्ताची दिधली नैष्कर्मता, त्याचा सत्यनारायणाचा शिरा खायला गेलो नाही, कारण हाच सत्यनारायण आहे. अहो कळलं नाही का तुम्हाला? मुळात नारायण तोच आहे, सत्य तोच आहे. सत्यनारायणाला विसरला हे त्याच्यातलं सत्य आहे.